बघा चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन सेकंड चॅप्टर आहे अल्जेब्रा मधलं. त्यामध्ये प्रॉब्लेम सेट 2 क्वेश्चन नंबर 9. तुमच्याकडे टेक्स्ट बुक वगैरे असतील तर तुम्ही ओपन करून तुमच्या लक्षात येईल कोणता क्वेश्चन चालू आहे. तर क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 9. द सम ऑफ टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5. क्वाड्रॅटिक इक्वेशन असते त्याला रूट्स असतात. क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात माहिती आहे का? क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात? ऑनलाइन मध्ये ऑफलाइन क्वाड्रॅटिक इक्वेशनला रूट्स किती असतात? 8वी मध्ये झालंय आपल्याला, 9वी मध्ये पण आय थिंक झालंय का नाही काय माहिती. क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे तर त्याला 2 रूट्स असतात. किती रूट्स असतात? 2 रूट्स असतात. हा, the sum of two roots of quadratic equation is 5. तर त्याचे जे रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे त्यांचं सम म्हणजे काय? बेरीज. सम म्हणजे काय? बेरीज. किती आहे? 5 आहे. and sum of their cubes is, त्यांचं जे क्यूब केलं तर त्यांचं सम काय येते? त्यांचं क्यूब केलं आणि त्याचं सम केलं तर ते किती येते? 35. फाइंड द इक्वेशन. इक्वेशन फाइंड करायचं आपल्याला. तर हे जे क्वेश्चन आहे का, आता मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टर मधले महत्त्वाचे क्वेश्चन काढून देणार आहे. तेवढे जर क्वेश्चन गेले ना तर तुम्हाला चांगले मार्क्स पडू शकतात. प्रत्येक चॅप्टर मध्ये आहे ना मी इम्पॉर्टंट क्वेश्चन VIP IMP जे म्हणतात IMP तुम्ही तर तसे तुम्हाला मी PDF बनवून देणार आहे प्रत्येक चॅप्टरवर. तेवढे क्वेश्चन जरी परफेक्ट केले ना तर चांगले मार्क्स पडतील. तर मी हे सायन्स साठी पण करणार आहे आणि अल्जेब्रा आणि जिओमेट्री साठी पण करणार आहे. तर हा जो मी क्वेश्चन घेतोय हा बोर्ड एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. आलं लक्षात? तर आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला रूट्स माहितीत का? कोणते रूट्स आहेत ते नेमके माहितीत का? नेमके कोणते रूट्स आहेत त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे नाही माहिती. फाइंड द इक्वेशन म्हणलंय. ते इक्वेशन फाइंड करायचं आपल्याला. इक्वेशन कसं फाइंड करायचं? रूट्स पण माहित नाही. तर आता बघा खूप सोपं आहे. इथं काय करायचं? लेट अल्फा अँड बीटा. अल्फा आणि बीटा काय करायचे माहिती का? या ठिकाणी बी द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा आणि बीटा काय करायचे? रूट्स कन्सिडर करायचे. कशाचे? क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. ठीक आहे. आता कंडिशन दिलेलं आहे तिथं. कंडिशन द सम ऑफ टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5. ही एक कंडिशन दिलेली आहे आपल्याला. त्यानंतर सम ऑफ देअर क्यूब्स इज 35. ही दुसरी कंडिशन आहे. फाइंड द इक्वेशन. 2 कंडिशन दिलेत आपल्याला. त्या 2 कंडिशनचा वापर करायचा. आता बघा तर सगळ्यात पहिले वाक्य हे समजलं का? अल्फा आणि बीटा हे आपण रूट्स घेतलेत. कशाचे? क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. आता हे दिलेल्या कंडिशन नुसार तर अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. तर गिवन कंडिशन नुसार काय बघा तर काय दिलंय? सम ऑफ टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत त्याचं जर सम केलं क्वाड्रॅटिक दर झालं पूर्ण इथे बस फर्स्ट पेज. हा तिथे बस इकडे सर. क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काय आहेत? अल्फा आणि बीटा. तर ह्या पहिल्या इक्वेशन मध्ये काय दिलंय? मी क्वेश्चन वाचायला लागलोय. मला तुम्ही त्याच्यावरून ते इक्वेशन तयार करून सांगायचे. सम ऑफ टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे 2 रूट्स आहेत
त्यांचं सम किती आहे 5 आहे. तर इक्वेशन काय तयार होते सांगा. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय सांगितलं 5. म्हणजे अल्फा एक रूट आहे, दुसरं काय बीटा एक रूट आहे. ह्या दोन्ही रूट्सचं सम ऑफ टू रूट्स, हे दोन रूट्स आहेत, ह्यांचं सम म्हणजे काय प्लस ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5. म्हणजे दोन रूट्सचं सम किती येते 5 येते. समजलं का. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय 5. आता हे एक आपल्याला या ठिकाणी मिळाले. आता दुसरं काय दिलंय सम ऑफ देअर क्यूब्स इज. आता त्यांची क्यूब करायची. कुणाची क्यूब अल्फाचा क्यूब प्लस बीटाचा क्यूब. तर त्यांचं या दोन्ही क्यूबचं सम, या दोन्ही क्यूबचं सम किती येते इज 35. तर इथं समोर 35 लिहू का. इथपर्यंत समजलंय. हे दोन कसे आले हे सगळ्यात महत्वाचं. हे जर नाही समजलं ना काही समजलं नाही मग आपल्याला. तर हे बोर्डामध्ये येणारा प्रश्न आहे. मी आता पण सांगतोय तुम्हाला बोर्डामध्ये येणारा प्रश्न आहे त्या लेवलचा. बघा काय दिलंय सम ऑफ टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या दोन रूटचं सम किती आहे 5. आणि सम ऑफ देअर क्यूब्स, त्यांचे जर क्यूब केले अल्फाचा क्यूब बीटाचा क्यूब केला तर किती येते सम ऑफ देअर क्यूब इज 35. तर हे दोन इक्वेशन आय थिंक सगळ्यांना समजले असते. ठीक आहे. आता आपल्याला काय तयार करायचं इथं काय हे करायचं आहे फाइंड द इक्वेशन. इक्वेशन फाइंड करायचंय. क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचंय. कसं फाइंड करायचं तर काय करायचं या ठिकाणी बघा. एक तुम्हाला आठवतंय का बघा हा फॉर्म्युला आठवतोय का सांगा मला. अल्फा प्लस बीटा क्यूब म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो का ए प्लस बी क्यूब. हे अल्फा हे बीटा. ए प्लस बी क्यूबचं फॉर्म्युला कोणाला येतंय का प्रणव ते मोबाईल ठेवून दे. ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला येतो का कोणाला बघा. ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. हा एक फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा. हे असे महत्वाचे फॉर्म्युले नोटबुक मध्ये इंडेक्सच्या वर लिहायचे आणि हे लर्न करायचे. ते परीक्षेमध्ये येतात कामाला येतात. आता हेच फॉर्म्युला आता मला अल्फा प्लस बीटाच्या फॉर्म मध्ये सांगा. पहिलं काय आहे हे अल्फा आहे हे बीटा आहे. आता सांगा ए चा क्यूब म्हणजे काय अल्फाचा. हे ए आहे हे बी आहे. सांगा अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर प्लस बीटा क्यूब. हे फॉर्म्युला समजलं का सगळ्यांना. का डाऊट या फॉर्म्युला मध्ये काय डाऊट आहे का नाहीये ना. हा फॉर्म्युला कुठून लिहिला हे तर कळालं ना. ह्याच्यातून लिहिलाय याचा यूज करून लिहिलाय मी फॉर्म्युला. ठीक आहे. आता काय करायचं नीट लक्ष द्या. ज्यांना राहिलेल्या दिवसामध्ये चांगलं स्कोर करायचं आहे त्यांनी क्लासमध्ये 100% लक्ष द्या. मी जे प्रश्न शिकवतोय ते समजून घ्या. कारण की हे समजण्यासाठी नंतर वेळ घालायचा नाहीये आपल्याला. आणि वेळ कमी आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मध्ये परीक्षा आहे. अलग लक्षात. त्याच्यामुळं फक्त क्लासमध्ये कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. घरी गेल्यानंतर अभ्यास करायचा आहे. इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही. आता हे मी काय करतोय बघा नीट लक्ष द्या. आता या ठिकाणी मी काय करणार आहे माहिती का हा जो अल्फा क्यूब आहे आणि हा बीटा क्यूब हे दोन्ही पण जवळ जवळ लिहिणार आहे. काय केलं मी बघा हे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब हे दोन्ही पण काय केले जवळ लिहिले. आता काय राहिलंय इथं 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर. आता या दोन्ही मध्ये काय कॉमन आहे सांगा मला.
मध्ये या दोन्ही मध्ये कॉमन काय आहे? कॉमन काय आहे? तर 3 अल्फा बीटा नाही का? या दोन्ही मध्ये इथं बीटा आहे, इथं बीटा स्क्वेअर. परत मी काय करतो आता, ह्याला मी असं लिहितो, अजून थोडं तुमच्या लक्षात येईल. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब बघा, प्लस 3 याला मी असं लिहू शकतो का? बघा 3 अल्फा स्क्वेअरला अल्फा इंटू अल्फा लिहू शकतो का? नीट लक्ष द्या. बघा अल्फा स्क्वेअरला मी असं लिहितोय, अल्फा इंटू अल्फा, आणि हे बीटा जशाल तसं, प्लस 3 इंटू अल्फा. बीटा स्क्वेअरला मी असं लिहू शकतो का? बीटा इंटू बीटा. आता मला सांगा, आता दोन्ही मध्ये कॉमन काय आहे? बघा या दोन्ही मध्ये कॉमन सांगायचं मला, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. इथं 3 आहे, इथं पण 3 आहे, इथं अल्फा आहे, इथं पण अल्फा आहे, इथं बीटा आहे, इथं पण एक बीटा आहे. आता हे सगळं कॉमन काढायचं, तर इथं काय येईल? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस, तर या ठिकाणी 3 अल्फा बीटा, इथं काय राहिलं? अल्फा प्लस इकडे काय राहिलं? बीटा. इथपर्यंत समजलं का? हे का आपण हे का प्रोसेस केली का आता तुम्हाला कळलं. आता लक्ष द्या. आता मला सांगा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याची व्हॅल्यू काय आहे सांगा? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू, अल्फा क्यूब प्लस बीटा 35. काय इकडे सर अभिषेक, याला इकडे सर बरोबर. सर हे तो काय नाव, निकेत इकडे सर थोडं, सर इकडे सर, सर इकडे अजून निखिल. प्रणव दिसते इकडे, ते मला निखिल दिसत नाही. हे संकेत आलता का नाही आला इकडे? क्लास का नाही करते? ऑफलाईन नको म्हणले का? ठीक. आता लक्ष द्या, मला सांगा, हे अल्फा प्लस बीटा क्यूब जे आहे त्याला मी असं खाली लिहितोय, अल्फा प्लस बीटा क्यूब. आता मला सांगा, इकडे लक्ष द्या, अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू काय आहे? अल्फा प्लस बीटाची अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 5 आहे ना. तर मी इथं काय करतोय बघा, 5 लिहितोय. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू पुट करतोय आता मी, आणि हे क्यूब. आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू काय आहे? 35. बघा 35 प्लस 3 अल्फा इंटू बीटा, आणि इथं काय आहे? अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे? 5 आहे. बघ समजलं एवढं? आता बघा 5 चा क्यूब किती आहे? 125 इज इक्वल टू, आता बघा 35 प्लस, आता हा 3 आणि या 5 मध्ये या दोन्हीचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. 3 5 चा किती येते? 15 अल्फा बीटा. इथपर्यंत समजलं? आता बघा हा जो 125 आहे, हा 35 इकडे गेल्यानंतर काय होईल? मायनस 35 इज इक्वल टू 15 अल्फा बीटा. तर 125 मधून 35 गेले, किती राहिले? 95 इज इक्वल टू 15 अल्फा बीटा. आता हा जो 95 करेक्ट आहे का 90? 125 मधून 35 गेले, 90 ना. तर हे 90 आहे. 90. आता काय करणार? 90 ला डिवाइड करायचं कशाने? 15 ने. आपल्याला इथं कशाची व्हॅल्यू मिळणार? अल्फा इंटू बीटाची, बरोबर आहे. आता 90 ला 15 ने डिवाइड करायचं म्हणजे 15 कितीचा?
6 जा 6 इज इक्वल टू अल्फा बीटा, म्हणजे आपल्याला अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू मिळाली 6. आता तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन जे असते का, क्वाड्रॅटिक इक्वेशन रूट्सच्या फॉर्म मध्ये ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असते. आता तुम्हाला बघा ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे माहिती का, बघा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा, इथं एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहिती का, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 5 आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू 6. बघा आता फक्त काय करायचे, व्हॅल्यू टाकायची. तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे 5, तर इथं 5 लिहिलं. इथं एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आहे 6 इक्वल टू 0. तर आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड द इक्वेशन म्हणलं होतं, बरोबर आहे का. तर आलं का आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन, आलं का नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय अभ्यास, म्हणजे याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन such that its roots are square of sum of the roots and square of difference of the roots of equation दिले आपल्याला 2x square plus 2 in bracket p plus q x plus p square plus q square equal to 0. तर आता या क्वेश्चन मध्ये काय करायचं आपल्याला, सगळ्यात महत्वाचं काय करायचं हे कळलं पाहिजे आपल्याला. तर काय म्हणतंय, फाइंड म्हणतंय. फाइंड काय फाइंड करा, क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करा म्हणतंय. तर आपण मग क्वाड्रॅटिक इक्वेशन जे होतं, मग क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फाइंड केलं ना याच्या पूर्वीच्या प्रश्नामध्ये. काय होतं ते क्वाड्रॅटिक इक्वेशन, आठवतंय कोणाला, काय ते पूर्ण इक्वेशन सांगता येईल का कोणाला. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0 असं इक्वेशन होतं, करेक्ट. तर ते जे इक्वेशन आहे तसं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचे. काय करायचंय, तसं इक्वेशन फाइंड करायचं. नाही ते क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये मी दिलं बघा, शेवटच्या उत्तराच्या पूर्वी एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0 हे एक इक्वेशन दिलं बघा. हा, तर ते जे इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. ह्याच्यामध्ये कुणाची व्हॅल्यू फाइंड करावं लागते, त्यासाठी आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अजून एक व्हॅल्यू फाइंड करावं लागते अल्फा इंटू अल्फा बीटा, लक्षात ठेवा. हे व्हॅल्यू फाइंड करायच्यात आपल्याला. आणि ह्या व्हॅल्यू कुठून फाइंड करायच्यात, तर या इक्वेशन फाइंड करायच्यात. या इक्वेशनचा वापर करायचा आहे. आता इक्वेशन जे आहे का, हे इक्वेशन जरा थोडं तुम्हाला दिसतंय, पण ते इक्वेशन जर तुम्ही नीट लक्ष दिलं इथं काय आहे बघा 2x स्क्वेअर, नंतर काय दिलं इथं 2 इन ब्रॅकेट p प्लस q आणि नंतर x दिले बघा. इथं एक्स स्क्वेअर, इथं एक्स आणि नंतर हे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर हे कॉन्स्टंट आहे. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. आता दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन माहिती का तुम्हाला. स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असते बघा, नीट लक्ष द्या. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन कंपेअर करा आणि मला व्हॅल्यू सांगा. ए ची व्हॅल्यू काय आहे इथं बघा, ए एक्स स्क्वेअर, ए ची व्हॅल्यू किती आहे, काय 2. ए ची व्हॅल्यू आहे 2. त्यानंतर बी ची व्हॅल्यू काय आहे इथं एक्स आहे बघा, इथं एक्स. बाकी बी ची व्हॅल्यू कोणती मग 2 इन ब्रॅकेट पी प्लस क्यू. 2 इन ब्रॅकेट पी प्लस क्यू ही कशाची व्हॅल्यू आहे, कशाची व्हॅल्यू आहे, बी ची व्हॅल्यू. सी ची व्हॅल्यू काय आहे सांगा, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. ते दोन्ही कंपेअर झाले इक्वेशन.
याला म्हणायचं जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता सुरुवातीला काय करायचं, जे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आपण लिहून घेऊ. द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय, 2x² बघा 2x² प्लस 2 इन ब्रॅकेट p प्लस q x प्लस p² प्लस q² इक्वल टू 0. हे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता इथं a ची व्हॅल्यू काय आहे, याला कंपेअर करायचं. कोणासोबत कंपेअर करायचं, कंपेअर विथ ax² प्लस c इक्वल टू, याला याच्यासोबत कंपेअर करायचं. आता a ची व्हॅल्यू काय आहे इथं, a 2, b ची व्हॅल्यू काय आहे 2 इन ब्रॅकेट p प्लस q, c ची व्हॅल्यू काय आहे, सॉरी इथं प्लस नाही बघा, नीट लक्ष द्या. c ची व्हॅल्यू काय आहे इथं p² प्लस q². इथपर्यंत कुणाला काय डाऊट आहे का, इथपर्यंत मी जेवढं सॉल्व्ह केले तेवढं काय कुणाला डाऊट आहे का, नाही. आता एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवायची, याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे बरं का. आता मी जे लिहिले का ते फॉर्म्युला आहे, तुम्हाला मी एक PDF देणार आहे, ज्यांना आता जे नवीन आले विद्यार्थी त्यांना PDF, त्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा, याचा फॉर्म्युला असतो -b/a. हा, आणि तर याची व्हॅल्यू फाइंड करू आपण. b ची व्हॅल्यू काय आहे सांगा, 2 इन ब्रॅकेट p प्लस q. a ची व्हॅल्यू काय आहे, a ची व्हॅल्यू आहे 2. आता इथं मला सांगा 2 इंटू p प्लस q आहे, खाली काय आहे 2. मग मला सांगा हा 2 आणि हा 2 कॅन्सल होतो का नाही, कारण की मल्टिप्लिकेशन आहे मध्ये. तर हा 2 आणि हा 2 कॅन्सल. इथं काय राहिलं -p प्लस q. समजलं हे. आता अजून एक फॉर्म्युला आहे, हा पण लक्षात ठेवायचा आहे, लर्न करायचंय लर्न. हा, तर काय फॉर्म्युला आहे, अल्फा इंटू बीटा, ह्याचा फॉर्म्युला असतो c/a. ठीक आहे. तर c ची व्हॅल्यू काय आहे बघा, इथं c ची व्हॅल्यू आहे p² प्लस, बरोबर आहे, लक्षात येईल का नाही निखिल. आणि a ची व्हॅल्यू काय आहे निखिल 2. आता इथं काय कॅन्सल होण्याची शक्यता काहीच नाही आहे, ते उत्तर आलं आपलं ते अल्फा इंटू बीटाचं. आता या ठिकाणी आहे ना आता बघा नीट लक्ष द्या. इथं काय करायचं माहिती का आपल्याला, अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू अल्फा बीटा. तर हे कसं आलं, आता नीट लक्ष द्या. अल्फा मायनस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 4 इंटू अल्फा बीटा. तर हे जे अल्फा मायनस बीटा स्क्वेअर जे आहे, आता नीट लक्ष द्या. इथं काय दिलंय बघा क्वेश्चन मध्ये, फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन. एवढं कळालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करा म्हणते. पुढे काय म्हणते बघा, सच दॅट काय इट्स रूट्स आर, त्याचे रूट्स काय आहेत स्क्वेअर आहेत. कुणाचं स्क्वेअर, सम ऑफ द रूट्स. रूट्स जे आहेत त्यांचं सम करा आणि त्याचं स्क्वेअर करा. आता रूट्स काय आहेत त्याचे
अल्फा प्लस बीटा, हे काय झालं सम झालं रूट्स, आणि त्याचं काय करा म्हणते स्क्वेअर करा. सम ऑफ द रूट्स स्क्वेअर ऑफ, स्क्वेअर म्हणजे हे स्क्वेअर 2, कुणाचं सम ऑफ द रूट्स, रूट्स म्हणजे सम म्हणजे काय, रूट्स कोणते आहेत अल्फा आणि बीटा, त्यांचं सम अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा आणि त्याचं स्क्वेअर केलं. तर इथून जे आहे का रूट्स आर स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स ऑफ सम ऑफ द रूट्स, ह्याचा हा अर्थ आहे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर. म्हणजे हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे जे रूट्स आहेत ते रूट्स काय आहेत तर स्क्वेअर आहे, कुणाचं सम ऑफ द रूट्स, सम ऑफ द रूट्स स्क्वेअर आहे. आणि दुसरं काय म्हणते बघा पुढे अँड स्क्वेअर, कुणाचं स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन. मग रूट्स काय आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काय आहेत अल्फा आणि बीटा, त्यांचा डिफरन्स म्हणजे काय अल्फा मायनस बीटा, आणि त्याचं काय करायचं म्हणते स्क्वेअर, काय करायचं स्क्वेअर करायचं. आता बघा मी जे वाचतोय का तेच आहे बघा, इथं बघा स्क्वेअर केलं, स्क्वेअर बघा अँडच्या पुढे मी जे काय वाचतोय का बघा स्क्वेअर, इथं स्क्वेअर केलं, नंतर काय म्हणते कुणाचं स्क्वेअर करायचं स्क्वेअर ऑफ डिफरन्स, कुणाचा डिफरन्स ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन, रूट्सचे इक्वेशन काय आहेत अल्फा बीटा, त्यांचा डिफरन्स जे काय आहे त्याचं स्क्वेअर करा म्हणते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याचे जे रूट्स आहेत का, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, जे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन शोधायचंय आपल्याला, त्याचे रूट्स दिलेत आपल्याला, काय रूट्स दिलेत, एक रूट आहे हा आणि एक रूट आहे हा. क्वेश्चन अवघड, लक्ष द्यावं लागते, एक ना एक शब्द जे आहे का त्याच्यातून हे असं तयार करावं लागते आपल्याला. क्वेश्चन सोपा नाहीये तुम्हाला सांगतो, क्वेश्चन मोठा आहे, आता शिकता सुरुवात झाली आहे, क्वेश्चन खूप मोठा आहे, पण तुम्हाला याच्यामध्ये काय दिलंय ते समजलं पाहिजे. जर नाही समजलं या क्वेश्चन मध्ये काय, क्वेश्चन अवघड आहे मला माहिती, फक्त नीट समजून घ्या. तर या क्वेश्चन मध्ये काय आहे माहिती का, त्यांनी काय केलंय या ठिकाणी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते फाइंड करायचे. काय करायचे या प्रश्नामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचे. मग ते क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करण्यासाठी काय गोष्टीची गरज आहे आपल्याला, कशाची गरज आहे, एक आहे अल्फा प्लस बीटा आणि दुसरं काय आहे अल्फा इंटू बीटा, याची व्हॅल्यू माहिती पाहिजे. मग ही व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी कुठून फाइंड करायची, तर त्याच्यासाठी एक इक्वेशन दिलेली आहे आपल्याला, तर या इक्वेशनची मदत घेऊन आपल्याला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचे. तर याच्यामध्ये आता आपण काय केले बघा, तर या ठिकाणी आपण हे अल्फा प्लस बीटा फाइंड केले, त्यानंतर अल्फा इंटू बीटा फाइंड केले, कारण की ह्याची गरज पडणार आहे आता पुढे सॉल्व्ह करताना. तर आता कुठं कुठं कशी गरज पडणार आहे ते मी जसं सॉल्व्ह करेन तसं तुमच्या लक्षात येईल. तर हा क्वेश्चन मी जसं सॉल्व्ह करेन तसं तसं तुमच्या अजून थोडं थोडं लक्षात येईल. फक्त तुम्ही लक्ष द्या, कोणती स्टेप एखादी जर नाही समजली मला, इथपर्यंत हे जे स्टेप लिहिलेत मी ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे का आधी ते सांगा मला. हे जे 4 5 6 स्टेप लिहिलेत का ह्याच्यामध्ये कुठं डाऊट आहे का सांगा. कोणतं हे ना, हे सांगतो ना मी, हे सांगायचंय मला, हे इथपर्यंत समजलंय का सांगा मला, फक्त इथपर्यंत या स्टेप पर्यंत. आता हे जे खालचं आहे का हे मी तुम्हाला सांगतो. आता नीट लक्ष द्या बघा, आता मी हे अल्फा मायनस बीटा स्क्वेअर का घेतले माहिती का, इथं मी तुम्हाला सांगितलं अल्फा मायनस बीटा स्क्वेअर हे कुठून आले, क्वेश्चन मध्ये दिले. आणि मला सांगा हे अल्फा मायनस बीटा स्क्वेअर काय आहे, काय आहे हे, काय आहे माहिती का, हे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा मायनस बीटा स्क्वेअर हे काय आहेत माहिती का, याचे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय आहेत रूट्स आहेत. काय आहेत रूट्स आहेत. आपण रूट्स काय घेतो अल्फा आणि बीटा घेतो, पण या प्रश्नामध्ये ऑलरेडी रूट्स दिलेत, अल्फा बीटा नाही,
थोडे वेगळे दिलेत. काय दिलेत? अल्फा प्लस बीटा स्क्वेअर हे एक रूट आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात? 2 असतात. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन असते त्याला किती रूट्स असतात? 2. तर या प्रश्नामध्ये हे जे फाइंड म्हणते क्वाड्रॅटिक इक्वेशन ते कोणतं आहे? हे फाइंड करायचं आहे आपल्याला. आलं का लक्षात? त्याचे रूट्स काय आहेत? प्रश्नामध्ये दिलेले अल्फा प्लस बीटा स्क्वेअर हे एक रूट आणि दुसरं काय आहे? अल्फा मायनस बीटा स्क्वेअर हे दुसरं रूट. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले त्याचे रूट्स दिले 2 आणि पुढे आपल्याला एक अजून एक या ठिकाणी हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचा वापर करायचा आहे आपल्याला. कशासाठी? व्हॅल्यूज वगैरे फाइंड करण्यासाठी. याचा वापर करून ते क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचे. आता मला सांगा हे जे आहे अल्फा मायनस बीटा स्क्वेअर ह्याची व्हॅल्यू माहिती का आपल्याला काय आहे? अल्फा मायनस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काढता येते का आपल्याला? डायरेक्ट नाही काढता येत. मग आपण कुणाची व्हॅल्यू काढू शकतो? आपल्याला बघा इथं अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे का? अजून कुणाची व्हॅल्यू माहिती? अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू माहिती, बरोबर आहे. तर या दोन्हीचा वापर करायचा आहे. या दोन्हीच्या व्हॅल्यू माहितीत आपल्याला, म्हणून या ठिकाणी अल्फा मायनस बीटा स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी हे फॉर्म्युला वापरलाय. हा फॉर्म्युला कसा आला ते सांगतो तुम्हाला, नीट लक्ष द्या. प्रणव, हा फॉर्म्युला कसा आला? अल्फा मायनस बीटा स्क्वेअर इक्वल टू हा फॉर्म्युला. आता बघा, लक्ष द्या. आता मला सांगा अल्फा प्लस बीटा स्क्वेअर, तर हा फॉर्म्युला म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर आहे. हा माहिती का फॉर्म्युला काय आहे तुम्हाला? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, माहिती का हा फॉर्म्युला? तर मी आता इथं काय करणार आहे माहिती का? हा जो अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आहे याला हे असं एक्सपांड करावे मी ह्याच्या फॉर्म मध्ये. तर काय आहे बघा, आधी काय करायचं? अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय? हे आहे ए, हे आहे बी. तर फॉर्म्युला काय आहे? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता काय करायचं इथं? आधी हे कसं आलाय मी तुम्हाला काय सांगायला लागले बघा, हे अल्फा मायनस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 4 इंटू अल्फा इंटू बीटा. हे कसं आलं ते सांगाले. तर मला काय दाखवायचं इथं? ही जी राईट हँड साइड आहे का, ही राईट हँड साइड ही जर सॉल्व केली तर आपली लेफ्ट हँड साइड आली पाहिजे, तरच हे बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? तर आता मी राईट हँड साइड सॉल्व करतोय बघा, ही लेफ्ट हँड साइड आहे. लेफ्ट हँड साइड काय आहे? अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. आता राईट हँड साइड काय आहे? अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 4 इंटू अल्फा इंटू बीटा. आता याला सॉल्व करू आणि हे सॉल्व केल्यानंतर हे आलं पाहिजे, तरच म्हणायचं हे जे मी लिहिलंय का हे रिलेशन काय आहे? काय आहे? करेक्ट आहे. बघा आता मी काय करणार आहे? अल्फा प्लस बीटा स्क्वेअर च्या ठिकाणी मी फॉर्म्युला कोणता वापरणार आहे? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं सांगा आधी काय? ए चा स्क्वेअर म्हणजे काय? इथं हा ए आहे, हा बी आहे. तर ए चा स्क्वेअर म्हणजे काय? अल्फा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए म्हणजे काय? अल्फा, बी म्हणजे काय? बीटा, नंतर प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय? बीटा स्क्वेअर मायनस 4 इंटू अल्फा इंटू बीटा. इथपर्यंत समजलं? आता इथं बघा अल्फा स्क्वेअर 2 इंटू अल्फा इंटू बीटा म्हणजे 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 4 इंटू अल्फा इंटू बीटा. आता मला सांगा इथं 2 अल्फा प्लस 2 अल्फा बीटा आणि मायनस 4 अल्फा बीटा किती येते? मायनस बघा प्लस 2 अल्फा बीटा आणि मायनस 4 अल्फा बीटा किती येते? मायनस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. इथपर्यंत समजलंय का? आता हे फॉर्म्युला कोणाचं आहे माहिती का? हे आहे अल्फा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस 2ab
प्लस बी स्क्वेअर. बघा या फॉर्म्युल्यामध्ये आणि या फॉर्म्युल्यामध्ये काय बदल आहे का? इथं फक्त प्लस आहे, इथं मायनस आहे. म्हणजे या प्लसच्या ठिकाणी काय लिहायचं? फक्त मायनस. मग किती येते? ए मायनस बी स्क्वेअर. मग इथं पण काय येणार आहे? हे अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. आलं का? अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. प्रणव हे आलं का? LHS मध्ये बघा अल्फा मायनस बीटा स्क्वेअर दिलं. RHS मध्ये काय आहे? अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. आलं का? म्हणजे मी हे जे काय लिहिलंय हे कशासाठी लिहिलंय माहिती का? एवढी एक्स्ट्राची स्टेप. हे अल्फा मायनस बीटा स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला याची मदत लागते. कशाची? अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. म्हणून या फॉर्म मध्ये लिहिलंय याला, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या फॉर्म मध्ये. लक्षात आलं? तर आता मी हे याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. मी हे बाकीचं इरेज करतो खालचं. आता सांगा मला व्हॅल्यू सांगा आता इथे. बघा अल्फा प्लस बीटा स्क्वेअर. आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे? मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे? मायनस पी प्लस क्यू. आता इथं ब्रॅकेट एक मिनिट हा. बरोबर आहे? आता करेक्ट आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे? मायनस ब्रॅकेट मध्ये पी प्लस क्यू. बघा मायनस ब्रॅकेट मध्ये पी प्लस क्यू आणि हे ब्रॅकेट करून याचा स्क्वेअर केला मी. मायनस 4 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आहे सांगा? अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय? पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर अपॉन 2. समजलं एवढं? आता मला सांगा तिथं आता मायनस पी प्लस क्यू चा स्क्वेअर करायचा आहे. तर मायनसचा स्क्वेअर किती होतो माहिती का? मायनसचा स्क्वेअर प्लस होतो. लक्षात ठेवा. मायनसचा स्क्वेअर म्हणजेच काय असते? इकडे बघा नीट लक्ष द्या. मायनसचा स्क्वेअर म्हणजे काय? तर मायनस इंटू मायनस असते. मायनस इंटू मायनस. मायनस इंटू मायनस काय येते? प्लस. म्हणून मायनसचा स्क्वेअर काय येतो? प्लस. तर इथं काय येणार? मायनसचा स्क्वेअर प्लस आणि मग राहिलं काय इथं? पी प्लस क्यू स्क्वेअर. बघा मायनसचा स्क्वेअर गेला, प्लस झाला ना, फक्त प्लस. आणि पी प्लस क्यू चा स्क्वेअर काय? पी प्लस क्यू स्क्वेअर. आता इथं काय होते मला सांगा? इथं 4 आहे, इथं 2 आहे. समजा हे ब्रॅकेट मध्ये जाईल. या 4 ला 2 ने डिवाइड करू शकतो का मी? कारण की इथे मल्टिप्लिकेशन आहे. किती येणार? 2 1 जा 2 2 जा. इथं किती येते? मायनस 2 पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. हे समजलं का? पी प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2 ब्रॅकेट मध्ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. इथपर्यंत समजलंय का? हे समजलंय का नाही हे स्टेप? आता मला सांगा हे फॉर्म्युला जे आहे पी प्लस क्यू चा स्क्वेअर, याचा एक फॉर्म्युला आहे, आता सांगितलं मी तुम्हाला. कोणता फॉर्म्युला आहे? पी प्लस क्यू स्क्वेअरचा ए प्लस बी चा स्क्वेअर. फॉर्म्युला कोणता? ए प्लस बी चा स्क्वेअर फॉर्म्युला वापरायचा. कोणता? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर ए म्हणजे काय येतं? पी. बी म्हणजे काय? क्यू. तर आता सांगा मला सुरुवातीला ए चा स्क्वेअर, ए प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे पी प्लस क्यू चा स्क्वेअर. तर आधी काय आहे? ए स्क्वेअर म्हणजे काय? पी पी स्क्वेअर प्लस 2. ए म्हणजे काय? ए म्हणजे पी. बी म्हणजे काय? क्यू. प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय? क्यू स्क्वेअर मायनस 2 पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. आता इथं काय येते बघा? पी स्क्वेअर झाला 2 इंटू पी इंटू क्यू किती येते? 2 पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर. आता या मायनस 2 ने याला मल्टिप्लाय करू तर काय येते? मायनस 2 इंटू पी स्क्वेअर मायनस 2 पी स्क्वेअर.
आता मायनस इंटू प्लस किती येते? मायनस इंटू प्लस मायनस आणि -2 क्यू स्क्वेअर. आता इथं मला सांगा इथं काय बाकी आहे. बघा इथं पी स्क्वेअर आहे, इथं -2 पी स्क्वेअर आहे. पी स्क्वेअर आणि -2 पी स्क्वेअर किती येते सांगा? पी स्क्वेअर -2 पी स्क्वेअर किती येते? मायनस पी स्क्वेअर येणार का नाही? एक पी स्क्वेअर आहे आणि 2 मायनस पी स्क्वेअर आहेत, किती राहिले? एक पी स्क्वेअर आहे आणि दुसरा आहे -2 पी स्क्वेअर, किती येणार? पी स्क्वेअर तर येणारच, पी स्क्वेअर तर येणारच, हे तर गॅरंटी. आता 1 -2 किती येते? +1 का -1? मग हे किती येणार? -1 पी स्क्वेअर. मग इथं काय येणार? -1 पी स्क्वेअर लिहायची गरज आहे का? -p स्क्वेअर लिहिलं तरी चालतंय. आता हे दोन झाले सॉल्व. आता इथं काय आहे बघा, क्यू स्क्वेअर -2 क्यू स्क्वेअर किती येते? क्यू स्क्वेअर -2 क्यू स्क्वेअर किती येते? -क्यू स्क्वेअर. ठीक आहे. आता ठीक आहे. आता काय राहिले इथं बघा, +2p क्यू काय राहिलं आता? हा ढकला सर. हा सर झालं काय? माझं क्लासचा टायमिंग आहे, सरांचं एकच आहे. सरांचं आहे आपलं ते हे गाडी हे -p स्क्वेअर -q स्क्वेअर +2pq. तर हे जे आहे -p स्क्वेअर +2pq -q स्क्वेअर. -p स्क्वेअर बघा +2pq -q स्क्वेअर. हे समजलंय का? हे कसं काय केलं मी काय केलं, हा जो 2pq आहे +2pq हा सेंटरला लिहिला इथं. आता मी काय करणार आहे माहिती का, या ठिकाणी हे जे सुरुवातीला पी स्क्वेअरच्या आधी मायनस आहे, तर हे मायनस मला बाहेर काढायचं. तर कसं काढायचं बघा, मी काय करणार, मायनस ब्रॅकेट मध्ये हा पी स्क्वेअर. आता काय करायचं, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस नेलाय ना, आता हे प्रत्येकाची साईन चेंज होणार. तर जिथं मायनस आहे तिथं काय होणार? प्लस. आता इथं प्लस आहे, इथं काय होणार? मायनस. आणि इथं मायनस आहे, इथं काय होणार? प्लस. तर हा बघा, हा एक फॉर्म्युला तयार झाला आपला, ए स्क्वेअर -2ab + बी स्क्वेअर. ठीक आहे. तर हे जे फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कशाचा आहे माहिती का? ए - बी स्क्वेअरचा. तर ए म्हणजे काय? पी. आणि बी म्हणजे काय? क्यू. तर p - क्यू स्क्वेअर. समजलं? हे कसं आलं? -p - क्यू स्क्वेअर म्हणजे अल्फा - बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली आपली? -p - क्यू स्क्वेअर. तर अशीच आपल्याला आता कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची? अल्फा - बीटाची जर आपण फाइंड केली आता आपल्याला या ठिकाणी अजून एक रूट आहे, कोणतं? अल्फा + बीटा स्क्वेअर. तर याची पण व्हॅल्यू फाइंड करायची. पण अल्फा + बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड करणं सोपं आहे, कारण की अल्फा + बीटाची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला आणि ह्याचा फक्त स्क्वेअर करायचा आहे. आलं लक्षात? तर एवढं काय सॉल्व्ह करायची याची गरज नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन जे असते, काय असते? क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं? हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, x² - अल्फा + बीटा x + अल्फा × बीटा = 0. हे काय आहे? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बरोबर आहे का? ह्याचे रूट्स काय आहेत? या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काय घेतलेत आपण? अल्फा आणि बीटा. अल्फा आणि बीटा हे काय आहेत? त्याचे दोन रूट्स आहेत. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे अल्फा आणि बीटा रूट्स आहेत, पण जे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे रूट्स काय आहेत? अल्फा + बीटा स्क्वेअर आणि अल्फा - बीटा स्क्वेअर हे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. आलं लक्षात? आता बघा, तर मग मला सांगा, या ठिकाणी हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, कोणतं? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय दिलंय बघा,
एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा प्लस बीटा म्हणजे काय? सम ऑफ रूट्स. काय म्हणतात आपण त्याला? सम ऑफ द रूट्स म्हणतो. काय म्हणतोय? अल्फा प्लस बीटाला काय म्हणायचं? सम ऑफ द रूट्स. आणि अल्फा इंटू बीटाला काय म्हणतो आपण माहिती का? अल्फा इंटू बीटाला प्रोडक्ट ऑफ रूट्स. आता नीट लक्ष द्या. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याचे रूट्स आहेत अल्फा आणि बीटा. तर हे काय आहे? या दोन रूट्सची बेरीज. आणि हे काय आहे? दोन रूट्सचं प्रोडक्ट. तर पण हे झालं या क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी. हे काय झालं? या क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी. पण जे आपलं दिलेलं प्रश्नामध्ये जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे रूट्स काय आहेत? त्याचे रूट्स काय आहेत? अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. तर मग इथं आपल्याला काय करायचं माहिती का? इथं आपल्याला फाइंड करायचं आहे सम ऑफ द रूट्स. काय फाइंड करायचं इथं? सम ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स म्हणजे कोणते सांगा मला? जसं इथं अल्फा आणि बीटा आहेत तसं याच्यामध्ये काय आहेत? कोणते आहेत? अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आणि दुसरा कोणता? बीटा स्क्वेअर. हे दोन रूट्स आहेत. म्हणजे या दोन्हीचं सम करायचं आपल्याला. काय करायचं? या दोन्हीचं सम. आता कसं करणार सम? सम ऑफ द रूट्स म्हणजे काय? ऍडिशन. तर या दोन्ही रूट्सचे ऍडिशन करायचं सम ऑफ द रूट्स. मग मला सांगा अल्फा प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. हे रूट्स आहेत दोन. हे दोन काय आहेत? रूट्स आहे. या दोन रूट्सचं काय करायचंय? सम ऑफ द रूट्स. मग हे सम ऑफ द रूट्स केलं. आता मला सांगा अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू काय आहे? अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे? मायनस पी प्लस क्यू. तर मी इथं काय लिहितो? मायनस पी प्लस क्यू. आणि अल्फा मायनस बीटा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आली? बघा आता आपण जस्ट फाइंड केली. अल्फा मायनस बीटा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आली? मायनस किती आली? मायनस पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक. आता बघा इथं काय येणार? अल्फा प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली? अल्फा प्लस बीटाची मायनस पी प्लस क्यू ना, त्याचा स्क्वेअर करायचा आहे. तर इथं स्क्वेअर करावं लागेल. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ही आलती मायनस ब्रॅकेट पी प्लस क्यू आणि त्याचा स्क्वेअर. स्क्वेअर राहिला होता ना आपला. आणि इथं अल्फा मायनस बीटा स्क्वेअर ची व्हॅल्यू तर ही आली मायनस पी मायनस क्यू स्क्वेअर. आता ह्याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. कसं सॉल्व्ह करायचंय? तर हे जे आहे याचा स्क्वेअर करायचा आपल्याला. तर मायनसचा स्क्वेअर काय आहे? प्लस आणि पी प्लस क्यू चा स्क्वेअर. इथं काय आलं? पी प्लस क्यू स्क्वेअर. आणि इथं काय आहे? मायनस पी मायनस क्यू स्क्वेअर. आता याला सॉल्व्ह करायचंय. कसं सॉल्व्ह करणार? हे ए प्लस बी स्क्वेअर आहे आणि हे काय आहे? ए मायनस बी स्क्वेअर. तर आता फॉर्म्युला सांगा. ए चा स्क्वेअर म्हणजे काय? ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तसंच दुसऱ्याचा फॉर्म्युला काय आहे? ए स्क्वेअर मायनस, बरोबर आहे. आता हे फॉर्म्युला इथे टाकायचे. ए प्लस बी चा फॉर्म्युला काय आहे? ए प्लस बी स्क्वेअरचा ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे काय? हा ए आहे हा बी आहे. ए चा स्क्वेअर म्हणजे काय? पी स्क्वेअर. त्यानंतर प्लस 2ab. 2a काय आहे? पी आहे. बी काय आहे? क्यू आहे. आणि नंतर काय राहील? प्लस बी स्क्वेअर. प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय? क्यू स्क्वेअर. तसंच आता इकडे सांगा मला ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? ए स्क्वेअर मायनस 2
सॉरी, ए च्या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला, पी लिहायचं आणि बी च्या ठिकाणी क्यू. तर इथं काय येईल, पी स्क्वेअर मायनस 2 पी क्यू प्लस बी म्हणजे काय, क्यू स्क्वेअर. मी फक्त काय करायला बघा, हे जे पी प्लस क्यू स्क्वेअर आहे का, याचा जे फॉर्म्युला आहे ए प्लस बी स्क्वेअरचा, तो फॉर्म्युला इथं लिहिलाय मी. आणि इथं काय केलंय, ए मायनस जशाल तसं लिहिलंय, ए मायनस बी चा स्क्वेअर जे काय आहे ते इथं आपण लिहिलंय. फक्त एवढं एक्सपान्शन केलंय या दोन फॉर्म्युल्याचं, पी प्लस क्यू स्क्वेअरचं आणि पी मायनस क्यू स्क्वेअरचं एक्सपान्शन केलंय. तर आता इथं काय राहतंय बघा, हे काय आहे, पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर मायनस मायनसने मल्टिप्लाय करायचं, मायनस पी स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस मायनस इंटू मायनस प्लस 2pq आणि प्लसच्या ठिकाणी काय येईल, मायनस क्यू स्क्वेअर. आता काय काय कॅन्सल होते याच्यामध्ये बघा, क्यू स्क्वेअर आणि मायनस क्यू स्क्वेअर, परत इथं पी स्क्वेअर आणि, तर 2pq प्लस 2pq किती येते, 4pq. तर हे आलंय, ही व्हॅल्यू कोणाची आली, सम ऑफ द रूट्सची व्हॅल्यू आली. आता आपल्याला कोणाची फाइंड करायची, क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं ना. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय काय लागते, अल्फा प्लस बीटा म्हणजे काय, सम ऑफ रूट्स, म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण फाइंड केली, आता याला म्हणते सम ऑफ रूट्स. आता कोणाची फाइंड करायची, तर इथं अल्फा इंटू बीटा म्हणजे काय, हे जे दोन रूट्स आहे यांचं प्रोडक्ट आहे. तर आता इथं प्रोडक्ट ऑफ रूट्स फाइंड करायचे. काय फाइंड करायचं आपल्याला, प्रोडक्ट ऑफ रूट्स. आता प्रोडक्ट ऑफ रूट्स कसं फाइंड करणार, प्रोडक्ट ऑफ रूट्स बघा, तर या ठिकाणी अल्फा प्लस बीटा स्क्वेअर हे एक आपलं रूट आहे. दुसरं रूट काय आहे, अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. हे दोन रूट्स आहेत. जसं इथं आपण सम ऑफ रूट्स मध्ये नाही घेतले, अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा मायनस बीटा स्क्वेअर, हे दोन रूट्सचं इथं सम केलं आपण. तसं इथं काय करायचं, या दोन्हीचं प्रोडक्ट केलं का नाही, प्रोडक्ट. आता मला सांगा, अल्फा प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे, हे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे बघा, इथं मायनस पी प्लस क्यू, मायनस मायनस पी प्लस क्यू, हे कोणाची व्हॅल्यू, अल्फा प्लस बीटा, आणि याचा स्क्वेअर करायचा इंटू अल्फा मायनस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय, अल्फा मायनस बीटा स्क्वेअर इथं दिली बघा, अल्फा मायनस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय, मायनस पी मायनस क्यू स्क्वेअर. तर इथं काय येणार, मायनस पी मायनस क्यू स्क्वेअर. आता इथं सांगा मला, इथं ब्रॅकेट इथं बाहेर का, मायनस पी मायनस क्यू स्क्वेअर व्हॅल्यू आहे ना, हे जे मायनस पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर, अल्फा मायनस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ही. कुठे ब्रॅकेट लिहायचं, इथं इथं ठीक आहे, चालतंय. तर बघा आता मायनस स्क्वेअर, मायनसचा स्क्वेअर किती येतो, प्लस, आणि पी प्लस क्यू चा स्क्वेअर, पी प्लस क्यू स्क्वेअर इंटू, आता इथं काय होणार आहे, मायनस, इथं काय आहे, मायनस आहे. तर हे मल्टिप्लिकेशन आहे या दोन्ही मध्ये. तर काय करायचं, हे जे मायनस आहे इथं काय बदल होणार नाही, इथं काही बदल होत नाही. कसं होत नाही, आता बघा नीट लक्ष द्या. इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं इथं या ब्रॅकेटच्या स्क्वेअर आहे का, या ब्रॅकेटचा स्क्वेअर बाहेरच्या, इथं जसं या ब्रॅकेटच्या बाहेर स्क्वेअर होता, इथं स्क्वेअर आहे का बाहेर, नाही. मग या मायनसला आपल्याला काहीच करता येत नाही, त्याला जशाला तसं ठेवावं लागते. तर ह्या मायनसला जशाला तसं ठेवायचं, आणि हे पी मायनस क्यू स्क्वेअर. तर हे जे मायनस आहे हे सुरुवातीला लिहायचं मायनस. आता इथं काय आलं बघा, पी प्लस क्यू स्क्वेअर इंटू पी मायनस क्यू स्क्वेअर. तर ही एक फॉर्म्युला आहे,
ए प्लस बी स्क्वेअर, हे कोणतं फॉर्म्युला आहे माहिती आहे का तुम्हाला? लक्ष द्या. तर हा याचा फॉर्म्युला आहे बघा. एक मिनिट. बघा याला मी असं लिहू शकतो का? बघा इकडे लक्ष द्या रे. पी प्लस क्यू आणि इथं आहे पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. बघा इथं स्क्वेअर होता, इथं पण काय होता? स्क्वेअर. दोन्ही स्क्वेअर असल्यामुळे मी काय केलं, इथं एक ब्रॅकेट दिला, त्याच्या बाहेर स्क्वेअर लिहिला. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो? पी प्लस, हे जर स्क्वेअर केला पी प्लस स्क्वेअर पी मायनस क्यू स्क्वेअर, तर याला आपण असं लिहू शकतो. आता हे जे आहे मी फक्त काय केलं, स्क्वेअर स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर लिहिली. आता ह्याला आपण कसं लिहू शकतो बघा. तर हे पी प्लस क्यू आणि पी मायनस क्यू म्हणजे काय होत आहे? झेन पी प्लस क्यू और पी मायनस क्यू क्या होता है? बघा असा फॉर्म्युला तुम्हाला आठवतंय का? ए प्लस बी आणि ए मायनस बी हे काय होते? ए स्क्वेअर मायनस, माहिती आहे फॉर्म्युला. तसंच मग इथं काय होणार? पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर आणि हा बाहेरचा स्क्वेअर. मी काय केलंय, या मधल्याचं काय झालं? पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर आणि हा बाहेरचा स्क्वेअर. तर प्रोडक्ट ऑफ रूट्सची व्हॅल्यू काय आली आपली? ही आली बघा. प्रोडक्ट ऑफ रूट्सची व्हॅल्यू ही आली, सम ऑफ द रूट्सची व्हॅल्यू ही आली. आता आपल्याला काय फाइंड करायचं क्वेश्चन मध्ये? क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचंय ना, बरोबर आहे का? ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे बघा. झालंय आपलं बघा. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे ते आपलं सांगा. सुरुवातीला लिहितो मी एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. तर ह्याला मी असं लिहू शकतो का बघा. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे काय? सम ऑफ रूट्स आणि हे एक्स, आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे काय? प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू किती? 0. आता इथं काय आहे? एक्स स्क्वेअर. हा सम ऑफ द रूट्स ची व्हॅल्यू काय आहे आपली बघा. सम ऑफ द रूट्स ची व्हॅल्यू किती आली? 4pq. बघा इथं मी 4pq आणि इथं काय लिहायचं? x प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स ची व्हॅल्यू किती आली? मायनस p मायनस q p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू किती? 0. तर बघा आपल्याला क्वेश्चन मध्ये हे जे आलंय का आपलं आन्सर, हे जे आन्सर आलेलं आहे का, तर हे जे आन्सर याच्यामध्ये हे सम ऑफ रूट्स झालं आणि हे प्रोडक्ट ऑफ रूट्स. तसं या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायला सांगितलं होतं? फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन. जे आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड केलंय का, ते झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि ते जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला रूट्स दिलते, ते कोणते होते? अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. ते कुठं दिलेत? या इथं स्टेटमेंट मध्ये दिलेले आहेत. आलं का लक्षात? तर हे जे या दोन्हीचं सम ऑफ द रूट्स काढायचं आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स काढला आपण आणि त्यांचे व्हॅल्यू काढून आपण काय केलं? या अल्फा प्लस बीटाच्या ठिकाणी टाकली. आणि अल्फा प्लस बीटा म्हणजे काय? सम ऑफ द रूट्स. आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे काय? प्रोडक्ट ऑफ रूट्स. ह्यांच्या व्हॅल्यू काढल्या आणि फक्त ह्याच्यामध्ये टाकल्या. तर ह्यांच्या व्हॅल्यू काढण्यासाठी कुणाची मदत घ्यावी लागली आपल्याला? या क्वाड्रॅटिक दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची मदत घ्यावी लागली का नाही? कशी? इथं आपण सुरुवातीला कम्पेअर केलं, ए बी सी चे व्हॅल्यू काढल्या बघा. ए बी सी चे व्हॅल्यू काढल्या.
तिथून आपल्याला अल्फा प्लस बीटा मिळालं, अल्फा इंटू बीटा मिळालं. हे अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा हे याच्यामध्ये आपण टाकलं. कशामध्ये? हे अल्फा मायनस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू माहित नव्हती आपल्याला, ती फाइंड करायची होती. तर ही फाइंड करण्यासाठी याच्या ह्या व्हॅल्यू वापरल्या. त्याच्यानंतर इथं काय केलं आपण? सम ऑफ द रूट्स फाइंड केलं. नंतर काय फाइंड केलं? प्रोडक्ट ऑफ द रूट्स. आणि हे सगळं कशामध्ये पुट केलं? एक्स या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पुट केलं आणि हे इक्वेशन फाइंड केलं. तर एवढं सारं आपण जे काय केलंय या क्वेश्चन मध्ये फक्त हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करण्यासाठी केलं.